सॅलरी क्रेडिट झाली नाही की मी बनवते हे लाडू. तर हे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू. हे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले पंपकिन सीड्स, मनुका, सनफ्लॉवर सीड्स, फ्लॅक्स सीड, सफेद तीळ आणि खोबरं. त्यासोबत मी घेतले इथे बदाम, काजू, अक्रोड आणि मखाने. प्लस मी घेतले आहेत इथे सीडलेस खजूर. तुम्हाला यात हवे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. तुम्ही खसखस वगैरे पण ऍड करू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते ऍड नाही केलं. त्यानंतर सर्व हे चॉप करून घ्यायचं, म्हणजे बदाम, काजू आणि अक्रोड चॉप करून घ्यायचं आणि मग ते तुपात मस्तपैकी फ्राय करायचं गोल्डन होईपर्यंत. आणि ते फ्राय झाल्यानंतर आपल्याला मखाने पण फ्राय करून घ्यायचे. सेम वे मध्ये थोडेसे 5 मिनिटं जितपत लागतात, बट सगळं काय तुपात चांगल्यापैकी हे फ्राय करून घ्यायचं. तर ड्रायफ्रूट लाडू हे ना विंटर्स मध्ये तर चांगलेच असतात, बट ओव्हरऑल पण थ्रू आउट द इयर तुम्ही खाल्लात ना तो तुमच्यासाठी बेस्टच आहे. इथे मी डान्स करत करत हे बनवत होती बिकॉज त्याला खूप वेळ लागणार असता ऑब्व्हियसली. तर मी इथे कुठल्या गाण्यावर डान्स करते आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता इफ यू कुड गेस. जे रोस्टेड काजू, बदाम, अक्रोड आणि मखाने होते त्याला मस्त ग्राइंड करून एका परातीत काढायचं. मग जी ही दुसरी प्लेट होती ना, ज्यात सगळे सीड्स वगैरे होते ते पण सगळे घी मध्ये रोस्ट करून घ्यायचे. मग ते पण परातीत काढायचे आणि मग त्यात टाकायचं शेंगदाण्याचं कूट. मग त्यात मनुका टाकायचे आणि चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. आणि मग एका बाजूला तुपामध्ये सगळे हे खजूर गरम करायला ठेवायचे, म्हणजे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत. बट हे करण्यात अक्षरशः मला इतका टाइम लागला आणि माझे बायसेप्सच झाले. बट फायनली हे तयार तरी झालं. ऍक्च्युली तुम्ही ना हे सॉफ्ट वाले जे ब्लॅक कलरचे खजूर आहे ना तेच घ्या. मी इथे 2 टाईपचे रेड अँड ब्लॅक दोन्ही घेतले आणि ते रेड वाले मिक्सच होत नव्हते, बट फायनली ते सॉफ्ट झाले. आणि त्यानंतर मी मिक्स केलं आणि मिक्स करताना सर्वात आधी थोडंसं आपण तूप हाताला पण लावायचं आणि थोडी धार त्याच्यावर पण तुपाची टाकायची आणि मग मस्त असे लाडू बनवून घ्यायचे. ड्रायफ्रूट लाडू खाण्याचे बरेच फायदे आहेत, जसं की त्यांनी प्युरिफाय होतं आपलं ब्लड, मग वेट कंट्रोल होतो, त्यांनी वेरियस डिसीज वगैरे जसं की कॅन्सर वगैरे पण प्रिव्हेंट होतात, इम्प्रूव्स बोन हेल्थ, इम्प्रूव्स आवर स्किन हेल्थ, इन्क्रीज द हिमोग्लोबिन लेवल, एनर्जी लेवल वगैरे पण इन्क्रीज होतात आणि याचे बरेच असे अजून फायदे आहेत. सो तुम्ही पण हा लाडू आपल्या रुटीन मध्ये रोज एक ऍड करा आणि डिफरन्स बघा. आणि मी या उरलेल्या मटेरियलचं काय बनवलं ह्यासाठी तुम्ही नेक्स्ट रील नक्की बघा.